नमस्कार, एकमत डिजिटलच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये। या ठिकाणी जर पाहायला गेलं प्रभाग 3 मध्ये कशा स्वरूपाच्या अडचणी लोकांना आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि कशा पद्धतीने अवैध बांधकामाचा या ठिकाणी पेव वाढलेला आहे आणि या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी कशा पद्धतीने अतिक्रमण आणि अवैध बांधकाम वाढले हे आज आपण पाहणार आहोत। चला तर जाऊयात प्रभाग क्रमांक 3 मध्ये। लातूर महानगरपालिकेचा अंधेर नगरी चौपट राजा कारभार। लातूर महानगरपालिकेच्या नाकाखाली प्रभाग क्रमांक 3 मध्ये अतिक्रमणाचा अजगर विळखा घालत आहे। रस्ते गिळले जात आहेत, अवैध बांधकामाचा महापूर आलाय, पण महानगरपालिकेचे अधिकारी मात्र अर्थपूर्ण शांतता बाळगून आहेत। जनतेच्या करातून मिळणारा पगार घेणारे अधिकारी नेमकं कोणाचंही जोपासत आहेत असा संतप्त सवाल आता लातूरकर विचारतायत। हे दृश्य आहे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील, जिथे कधी काळी मोठे रस्ते होते तिथे आज साधी सायकल रिक्षा नेणंही कठीण झालंय। बिल्डर आणि भूमाफियांनी रस्त्यांच्या जाग्यावर डल्ला मारलाय, नियमांना धाब्यावर बसून इमारती उभ्या राहिल्या आहेत। नगररचना विभागाचे अधिकारी झोपले आहेत का? सामान्य माणसाने एक वीट अनधिकृत लावली तर त्यावर हातोडा पडतो, मग बड्या धेडांच्या अवैध बांधकामांना अभय का? या भ्रष्ट कारभारात नेमका कोणाचा वाटा आहे असे ढीगभर सवाल उपस्थित झालेत, मात्र उत्तर द्यायला कोणाचीच हिंमत होत नाही। हे रस्ते इतके अरुंद झाले आहेत की उद्या जर इथे एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी आत येणं शक्य आहे का नाही असा सवाल नागरिकांना पडलाय। सध्या आपण उभे आहोत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये। या ठिकाणी जर पाहायला गेले तर अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो या प्रभागाला पडलेला आहे आणि त्यामुळे रस्ते अरुंद बनलेत आणि अनेक अडचणींना इथल्या नागरिकांना सामना करावा लागतो। ह्या प्रभाग क्रमांक 3 मधील हा जो भाग आहे या भागामध्ये भोईवाड्याचा हा भाग आहे। या भागामध्ये जर आपल्याला पाहायला गेलं तर रस्त्यावरती बांधकामं आली आहेत आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले, त्यामुळे जे 15-20 फुटाचे रस्ते मोठे होते ते आता कुठेतरी 5 ते 6 फुटाचे रस्ते उरलेले आहेत आणि याकडे महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे किंवा महानगरपालिकेचे अधिकारी इकडं फिरकत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमणाचा जो विळखा आहे त्या प्रभागाला पडलेला आहे आणि आपण या ठिकाणी उभे आहोत। तो जो एरिया आहे तो भुईवाड्याचा एरिया आहे आणि ह्या भुईवाड्यामध्ये आणि आसपासच्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या सगळ्याच भागामध्ये जर पाहायला गेलं तर अशाच पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलं तर अतिक्रमण जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर दिसतात। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वारंवार मनपाकडे तक्रारी केल्या, पण अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवले। भ्रष्टाचार इतका खोलवर रुजलाय की तक्रार करायला गेलेल्या नागरिकांनाच गप्प केलं जात आहे। आता ही वेळ आली आहे प्रशासनाला जाब विचारण्याची। जर प्रभाग क्रमांक 3 मधील ही अतिक्रमणे तातडीने हटवली नाहीत आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर लातूरची जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तर आपण पाहिलं लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कशा पद्धतीनं अतिक्रमण वाढत गेली आहेत, कशा पद्धतीनं जे मोठे रस्ते होते ते अरुंद बनलेत आणि आता परिस्थिती अशी आहे की एखादी दुर्घटना जर मोठी घडली तर या ठिकाणी प्रभावीपणे यंत्रणा राबवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी असेल, रुग्णवाहिका असेल किंवा अति तत्कालीन परिस्थितीमध्ये एखादं वाहन यायला देखील मुश्किल आहे। याचसोबत माझ्या पाठीमागचा जो भाग आपण बघतोय एकेकाळी हे कुंभारतळ म्हणून ओळखलं जायचं, त्यानंतर तत्कालीन नगरपालिका असताना त्या कुंभारतळ्यातलं पाणी आटल्यानंतर त्या ठिकाणी कचरा फेकण्याचं काम सुरू होतं, पण कचऱ्याचा वास येतो, दुर्गंधी उठते म्हणून इथल्या नागरिकांनी जे आहे ते हे या ठिकाणी तत्कालीन नगरपालिकेकडे आक्रोश केल्याच्या नंतर या ठिकाणी महानगरपालिकेनं कचरा टाकण्याचं बंद केलं आणि कचरा टाकण्याचं बंद झाल्यानंतर या भागातली वस्ती जी आहे ती पूर्णपणे वाढत गेली आणि त्या कुंभारतळ्याचं रूपांतर जर आज पाहायला गेलं आपण तर हे कुंभारतळ पूर्णपणे वस्तीनं भरून गेले। अर्थातच तत्कालीन नगरपालिका असल्यापासूनचं हे अतिक्रमण आहे, मात्र याकडे देखील महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचं लक्ष नाही असं म्हणण्यापेक्षा महानगरपालिकेतील अधिकारी हे थातूरमातूर चिरीमिरी घेऊन गप्प बसतात आणि कुठलीही कारवाई करत नाही, अशा पद्धतीचा सूर जो आहे तो इथल्या नागरिकातून आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.